आज नेमकं लेकरं स्कूलवरून यायच्या टाईमलाच पाऊस चालू झाला होता. तर आता लेकरं तर स्वतः येणार नव्हते, मलाच जावं लागणार होतं. तरीसुद्धा मी थोडंसं उघडल्यानंतरच गेले, कारण आता जास्त पावसात गेले की लेकरं पण थोडेसे भिजतात आणि आपल्याला पण खूप चिडचिड वाटतं. तर म्हणलं ना, थोडंसं उघडल्यावरच जाऊ. मग उघडल्यानंतर लेकराला घेऊन आले. त्यानंतर लगेच रात्रीचा स्वयंपाक बनवायला घेतला मी, कारण आता श्रावण सोमवार आहे म्हणून लवकरच बनवून घेतला आणि लेकरं पण जेवूनच ट्युशनला जाणार होते. हल्ली लेकरांचं ट्युशनचं टाईम पण थोडंसं चेंज झालेलं आहे. आधी 5 वाजता जात होते ते, आता 6:30ला जात आहेत. त्यामुळे जेवण करूनच जात आहेत रोज. तितक्यात नळसुद्धा आला होता, तर पाणी भरून घेतलं. पाणी भरून मग लगेच मी, लेकरं पण ट्युशनला गेले होते तर ब्लाऊज शिवायला घेतले होते मी. आता सध्या राखी पौर्णिमा येते, आता त्याचे काही अर्जंट आले तर शिवायला होईल म्हणून हे जे काही पेंडिंग आहे ते आधी शिवून घेते. कारण आता हे पेंडिंगचे असले ना, हे सुद्धा ते तवाच मागतात आणि ते अर्जंटचे पण तवाच येतात. त्यामुळे जे काही आहेत ते शिवून घ्यावं म्हणून आता ब्लाऊज सुद्धा रेडी झालेला होता शिवून. मग ब्लाऊज झाल्यानंतर लगेच ब्लाऊजचं जे काही पसारा पडला होता ते आवरून घेतलं. आता ब्लाऊज शिवायला जेवढं कंटाळा येत नाही ना मला, तितकाच कंटाळा मला हे सगळं आवरायला येतो. आता आवनी करून घेते तसं, पण आता तिची थोडीशी तब्येत खराब असल्यामुळं मी सगळं आवरून घेतलं. त्यानंतर आता किचनसुद्धा आवरायला घेतलं होतं मी. आधीच आवरलं नव्हतं काहीही, कारण आता हे आवरत बसलं ना की मग ब्लाऊज राहूनच गेलं असतं, म्हणून हे आधी सोडून दिलं. मग ते ब्लाऊज शिवून पुन्हा हे करायला आले. मग किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. त्यानंतर लगेच भांडे पण पडले होते, ते सुद्धा घासून घेतले. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.